पीसीएमसी म्हणते की आमच्या ऍपवर तुम्ही कंप्लेंट द्या. कंप्लेंट दिल्यानंतर काय होतं त्याच्यावर आम्ही काय आता आरटीआय टाकू का आमची कामं धंदे सोडून यांचा मागे पळू? करायचं तरी काय माणसानं? म्हणजे रस्ता बघितला असा बिल्डर म्हणतो 5 वर्षाचे असं डेव्हलपमेंट होईल तसं डेव्हलपमेंट, हा डीपी रस्ता होईल तो रस्ता होईल. कसला काय रस्ता झालाय? काहीच आम्हाला इथं येऊन 7 वर्ष झाली, काही एक मात्र इथं डेव्हलपमेंट नावाची वस्तू नाहीये. आता तर असं वाटतंय की जनतेने हा स्टँड घेतला पाहिजे, जोपर्यंत विकास नाही तोपर्यंत वोट नाही. इथं या तुम्ही मागायला, तुम्हाला इथून हाकलून लावा आम्ही. आता शासकीय रुग्णालय बांधकाम सुरू आहे, त्याचे मोठमोठे डंपर येतात, रेडीमिक्स कॉन्क्रीटचे ते हायवा वगैरे येतात. एक तर रस्ता निमुळत आहे आणि त्याच्यात इतके हेवी व्हेकल असल्यामुळं त्या रस्त्याची इतकी दुरावस्था झाली की लक्षच देत नाही कुणी. हा, कारण त्यांनी ठरवलंच असं आहे की फक्त वोटच्या वेळी इकडे फिरकायचं, कारण सोसायट्यांशी त्यांना काही घेणं देणंच नाहीये. यावेळी येतील ना ते तेव्हा हेच करायचं की वोटच द्यायचं नाहीये. आम्ही इथं येऊन 4 वर्ष झालेत, या 4 वर्षात आतापर्यंत काहीच नाही झालेलं. काहीच नाही झालं. 5 वर्षात काही विकासच नाही. काहीच नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जी आहे ती रणधुमाळी सुरू झालेली सध्या पाहायला मिळून येते. सध्या आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहोत आणि या प्रभाग क्रमांक 3 मध्ये विकास झाला का याच मुद्द्यावरती आपण बोलतोय. त्यामुळे इथले सगळे नागरिक आहेत, रोखठोक प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. जे याच्या अगोदर जे कोणी नगरसेवक होते त्यांनी देखील या प्रभागातला विकास केला का आणि कोणता विकास केला, विकास झाला तर कोणता विकास झाला आणि विकास झाला नसेल तर कोणता होणं अपेक्षित आहे, ह्या सर्व प्रश्नावरती आपण सध्या या नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही ज्या प्रतिनिधीला निवडून देता ते ह्या प्रभागातल्या दुसऱ्या प्रभागातल्या असतात, त्याच्यामुळं तिथल्या प्रभागातल्या जो तुम्ही निवडून दिलेला असतो तिथल्या त्या नगरसेवकाला इकडे येण्यासाठी कालावधी जास्त असतो, त्यामुळे तो त्याच्या स्वतःच्या प्रभागात लक्ष देतो, इकडे लक्ष देत नाही. त्याच्यामुळे इथल्या प्रतिनिधीला तुम्ही आता निवडून देणार का? नगरसेवक आम्हाला माहित नाही अजून कुठला आहे तो. आतापर्यंत आम्ही इथं राहायला आल्यापासून आम्ही नगरसेवकच माहित नाही. 5 वर्ष झाला आता आम्ही राहायला आलोय. इथं नगरसेवकच कधी आला नाहीत आमच्या ह्या म्हणजे फिरकलेच नाही कोणी. कारण 5 वर्ष झालं निवडणुका झाली नाही, त्याच्यामुळं नगरसेवकच निवडून आलेले नाहीत. आणि कोण प्रशासक लागलेला महानगरपालिकेला. तुम्हाला इथला 5 वर्ष खाल्ला कोण नगरसेवक आहे माहितीच नाही? माहीतच नाही ना. तुम्हालाही माहित नाही नगरसेवक. म्हणजे मग आता तो तुमच्या जवळचा तुमच्या प्रभागातला नगरसेवक आहे त्यालाच निवडून देणार तुम्ही? हो देणार, त्यालाच निवडून देणार. आमच्या अशा व्यथा की इथं रस्ता एवढा छोटा आहे, तिकडं महानगरपालिकेचं काय कुठलं तरी शासकीय रुग्णालय काहीतरी बांधकाम सुरू आहे, त्याचे मोठमोठे डंपर येतात, ते रेडीमिक्स कॉन्क्रीटचे ते हायवा वगैरे येतात, मोठमोठे त्या विटा घेऊन येतात. एक तर रस्ता निमुळत आहे आणि त्याच्यात इतके हेवी व्हेकल असल्यामुळं त्या रस्त्याची इतकी दुरावस्था झाली की लक्षच देत नाही कुणी. प्रतिनिधी कुणी बघतच नाही. आणि दोन्ही साईडला पार्किंग गाड्या उभा आहेत, दोन्ही साईडला पार्किंग. सिग्नल गाडी पासून लहान मुलं बाहेर येतात, त्याच्याकडे म्हणजे आपली मुलं गेट बाहेर जातात, त्याच्याकडे दुर्लक्ष सगळेच करतात. करायला सोपं जातं. रस्ता अपुरा, दोन्ही साईडला गाड्या पार्किंग, रस्ताही वाढला पाहिजे. रस्त्याचा विकास झाला पाहिजे. त्याच्यामुळे प्रतिनिधी हा नवीन पाहिजे. फुटपाथ आणि रस्ता वाढलाच पाहिजे. प्रतिनिधी नवीन पाहिजे. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारा पाहिजे. कारण जनता सध्या हुशार आहे, सध्या मतदार त्यालाच करणार त्या प्रतिनिधीला की जो आमच्यापाशी येईल आणि आमच्या प्रश्नांची सोडवणूक करेल, आमचं ऐकेल, अशाच प्रतिनिधीला आम्ही मतदान करणार यावेळेस 100%. काय गेल्या 5 वर्षात अशी परिस्थिती म्हणजे इथं नगरसेवक फिरकलाच नाही, माहितीच नाही तुम्हाला नगरसेवक कोणी. नगरसेवक कधी आला कधी गेला, कोण आहे, नाव गाव आम्हाला काहीही माहिती नाही, काहीच माहित नाही, काही माहिती नाही. आणि आम्ही इथं राहतोय, आम्ही बघावं कोणाकडं? सरकार पीसीएमसी म्हणते की आमच्या ऍपवर तुम्ही कंप्लेंट द्या. कंप्लेंट दिल्यानंतर काय होतं त्याच्यावर आम्ही काय आता आरटीआय टाकू का आमची कामं धंदे सोडून यांचा मागे पळू? करायचं तरी काय माणसानं? म्हणजे रस्ता बघितला असा बिल्डर म्हणतो 5 वर्षाचे असं डेव्हलपमेंट होईल तसं डेव्हलपमेंट, हा डीपी रस्ता होईल तो रस्ता होईल. कसला काय रस्ता झालाय? काहीच. आम्हाला इथं येऊन 7 वर्ष झाली, काही एक मात्र इथं डेव्हलपमेंट नावाची वस्तू नाहीये. एवढी मोठी वाहनं चालत आहेत, एवढे कुत्र्यांचा इकडं सुळसुळाट झालाय, कोणीकडे लक्ष द्यायला तयार नाही. आम्ही ऑनलाईन कंप्लेंट करावं, पीसीएमसी मध्ये जाऊन कंप्लेंट कराव्या, तिथं इथल्या लोकल प्रतिनिधीने आम्हाला काहीतरी सहकार्य करतात, पण सरकारने आमच्याकडे काय लक्ष दिलं ना, आम्हाला काय सहकार्य केलं आम्हाला हेच कळत नाही. आता तर असं वाटतंय की जनतेने हा स्टँड घेतला पाहिजे, जोपर्यंत विकास नाही तोपर्यंत वोट नाही. इथं या तुम्ही मागायला, तुम्हाला इथून हाकलून लावा आम्ही. आता नक्कीच नागरिकांचा हा रोष आहे. खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये इथं या प्रभाग क्रमांक 3 मध्ये कुठलाही नगरसेवक फिरकत नाही, कुठल्या कामकाजाला कुठली विकासाला गती देत नाहीत. त्यामुळे 5 वर्षात कोण नगरसेवक निवडून आलाय तो आम्हाला त्याला काय माहितीच नाही. इथल्या प्रभागातल्या कोणी फिरकतच नाही का इकडे होता? कोणीच येत नाही. वोटिंगच्या वेळेस येतील. वोटिंगच्या वेळेस येतात. 5 वर्षात तुम्हाला माहिती की कोण नगरसेवक होते? नाही. तुम्हाला माहिती कोण नगरसेवक? काहीच माहित नाही. काहीच माहित नाही. मी इथल्या प्रभागाचा विकास हा सगळा वाऱ्यावरच आहे.
हा, कारण त्यांनी ठरवलंच असं आहे की फक्त वोटच्या वेळी इकडे फिरकायचं, कारण सोसायट्यांशी त्यांना काही घेणं देणंच नाहीये. मग त्यांना आता या वोटिंगच्या वेळेस त्यांना वाऱ्यावर फिरवायची. हा, यावेळी येतील ना ते, तेव्हा हेच करायचं की वोटच द्यायचं नाहीये. मग तुमच्याच प्रभागातला एखादा प्रतिनिधी तुम्ही निवडून देणार जो इथला विकास करेल हा, त्याला जो निवडून विकास देणार. करेल तो. म्हणजे या जे 4-5 वर्ष आम्ही इथं येऊन 4 वर्ष झालेत. या 4 वर्षात आतापर्यंत काहीच नाही झालेलं इथं. काहीच नाही झालं 5 वर्षात काय विकासच नाही. काहीच नाही इथं. 5 वर्षात विकासच नाही इथला. नाही झाला. मग नवीन प्रतिनिधी त्याच्यामुळे तो तरी विकास करेल ती तरी अपेक्षा असती. नाही करणार, कारण ते एवढ्या दिवसात झालं नाही, त्याच्यामुळे काय नाही पण जो प्रतिनिधी येईल त्याच्याकडून तरी अपेक्षा असतात की तो माझी इथली कामकाज करेल. विकास झाला पाहिजे. नाही म्हणलं तरी सोसायटीचं हे माणूस नाही तर फक्त रस्त्याची दयनीय अवस्था. म्हणजे गणपतीत आणि याच्या वेळेस वोटिंगच्या वेळेसच येतात, इतर वेळेस कोणच येत नाही इथं. बरोबर. मग आता वोटिंगच्या वेळेस आधी इथं आल्यानंतर गेटच्या बाहेर टाकलंय. हा, बरोबर आहे. काय अजून ताई महिलांसाठी तुम्ही होम मिनिस्टर घेता त्याची गरज नाहीये आम्हाला सिक्युरिटी महत्वाची आहे. तुम्ही काही करा, होम मिनिस्टर घ्या, लाखो खर्च करा, करोडो खर्च करा, आम्हाला त्याची काही घेणं देणं म्हणजे नाहीये. तुम्ही होम मिनिस्टर घेताही महिलांसाठी एक लालच दाखवायचा प्रयत्न करताय पण तुम्ही हुशार आहे. हा, कारण त्याची गरजच नाही. होम मिनिस्टर मध्ये जायचं सहभागी व्हायचं. आमची मुलगी आज बाहेर जाताना जर सेफ नसेल इथं तर आम्हाला होम मिनिस्टरची गरजच नाहीये. गरजच नाही. कशासाठी हवंय ते? काय कसं पाहता याकडे तुम्ही बी आता? त्यांनी सगळी सुरक्षा दिलीच पाहिजे, महत्त्वाचं आहे. होम मिनिस्टरपेक्षा महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आणि नुसतं महिलांचीच नाही, महिलांना आता कुठं जॉबला ह्याच्यासाठी बाहेर जाताना रस्ता हे महत्त्वाचं मेन हे पाहिजे ना. रस्त्याने सुरक्षित वाटलं पाहिजे मेन जाता येताना त्यांना. रस्त्याने फिरत असताना महिला देखील सुरक्षित वाटल्या पाहिजेत. तुम्ही होम मिनिस्टर घेताय, बाकीचे इतर सगळे कार्यक्रम घेताय, महिलांसाठी घेताय, परंतु महिलांच्या सुरक्षितच नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही महिलांबाबतीत जे तुम्ही उपक्रम राबवताय ते म्हणजे सुरक्षिततेचे नाही आहेत, त्याच्यामुळे ते तुमच्या उपयोगाचे नाही आहेत तुम्ही असं म्हणताय. बरोबरच ना? बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं? कारण मी पण दररोज बाहेर पडते ना जॉबसाठी. रस्त्याच्या दोन्ही साईडने कुत्रे असतात, मधने कसं चालायचं, मधनं गाड्या असतात, कुठून चालायचं ना. दोन्ही प्रभागात सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. हो, आहे. आता नगरसेवक माहिती तुम्हाला कोणी? नाही. नाहीच का? नगरसेवक माहितीच नाही तुम्हाला? आता आमच्या सासूबाई जातात ना मुलांना शाळा सोडा, त्यांना एकदा कुत्र्याने पाडलं होतं, डायरेक्ट अंगावर धावून मग जातात. इथला आहे प्रभागातला सगळा विकास जबाबदार आहे म्हणायला कुणीच नाही, विकासच नाहीये. हो, नाही. एवढंच नाही, आता इथून जाताना आता इथं हॉस्पिटलचं काम चालू आहे, मोठमोठ्या गाड्या जात असतात, रस्ता एवढीसा, बस जर दोन्ही साईडनं आल्या तर पूर्ण रस्ता ब्लॉक होतो. मग लहान मुलांना आम्ही येताना जाताना घेऊन कसं जायचं आणि यायचं? आणि त्यात आणखीन कुत्र्यांचा हे भीती, बरोबर. म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखंच आहे. खरे तर हे सगळे सोसायटीले सगळे हे सोसायटीधारक आहेत. अक्षरशः गेल्या 5 वर्षामध्ये कुठलाही प्रतिनिधी जो माजी नगरसेवक असतील, कोणी जे नगरसेवक असतील ते या प्रभागात फिरकलेच नाही आहेत. जे कोणी नगरसेवक होते त्यांची आम्हाला नावच माहीत नाही ती. अशा पद्धतीनं सध्या या प्रभाग क्रमांक 3 मधील ही जी आहे ती सध्याची परिस्थिती झाली आहे. त्यामुळे या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये 2025-26 मध्ये ज्या काही येऊ ठेपलेल्या ज्या निवडणुका आहेत यामध्ये सध्या आत्ता बदल जो आहे तो निश्चित होणार का, हा सध्या आत्ता प्रश्न उपस्थित केला जातो. कारण नागरिक म्हणतात सध्या जे नगरसेवक होते ते आम्हाला कोणीच माहीत नाही, त्याच्यामुळे सध्या आम्ही नवीन जो उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून देऊ, अशा प्रकारे सध्या आत्ता ही सगळे नागरिक सध्या म्हणत आहेत. त्यामुळे सध्या आता इतकंच पाहणं महत्त्वाचं आहे की सध्या आता ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये कोण कुणाला सध्या आता कोण वरचढ ठरते हे सध्या पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. नव महाराष्ट्र न्यूज सर्टिफिकेट चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी.